नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण भारतीय संविधानातील महत्त्वाची कलमे पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यामधूनच आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो। अशीच महत्त्वाची कलमे मी येथे घेतलेली आहेत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। कलम 14, जे की आयोगाचं लाडकं कलम, कायद्यापुढे समानता। आता कायद्यापुढे समानता यामध्ये दोन स्ट्रॅटर्जीज येतात, ज्यामध्ये कायद्यासमोर समानता ही नकारात्मक स्ट्रॅटर्जी आहे आणि जी की आपण UK म्हणजेच ब्रिटन किंवा इंग्लंडकडून घेतलेली आहे। आणि त्यानंतर दुसरं येतं कायद्याचे समान संरक्षण, जी सकारात्मक आहे, जी की USA कडून घेतलेली आहे। त्यानंतर कलम 15, भेदभावास प्रतिबंध, कलम 16, संधीची समानता म्हणजे नोकरीमध्ये, कलम 17, अस्पृश्यता निवारण, कलम 18, पदव्यांची समाप्ती, कलम 19, स्वातंत्र्याचा हक्क। आता जो संपत्तीचा हक्क होता तो कॅन्सल करून 300A मध्ये टाकण्यात आलेला आहे। आता सध्याला आपल्याला स्वातंत्र्याच्या हक्कापैकी संपत्तीचा हक्क रद्द करण्यात आलेला आहे। कलम 21, जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण, कलम 21A, 6 ते 14 वर्षाच्या सर्व मुलामुलींना मोफत व अनिवार्य शिक्षण। ही कलम 21A ही 86वी घटनादुरुस्ती 2002 मध्ये करून ॲड करण्यात आलेली आहे। कलम 23, मानवी व्यापारास प्रतिबंध म्हणजे शोषणाविरुद्धचा हे कलम आहे, ज्याच्यामध्ये 24 हे सुद्धा कलम येतं। त्यानंतर कलम 26, धार्मिक व्यवहाराच्या व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य। यानंतर कलम 39A, समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य, कलम 40, ग्रामपंचायतीचे संघटन, कलम 41, कामास करण्याचा अधिकार, कलम 43A, उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगाराचा सहभाग। त्यानंतर कलम 44, समान नागरी संहिता, कलम 47, दारूबंदी करण्याचे निर्देश, कलम 48, गोहत्या प्रतिबंध, कलम 49, राष्ट्रीय स्मारकाचे संरक्षण, कलम 46, SC/ST शैक्षणिक व आर्थिक हिताचे संरक्षण, कलम 50, न्यायपालिकेस कार्यपालिकेकडून वेगळे करणे, कलम 51A, भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे, जे की 42वी घटनादुरुस्ती करून ॲड करण्यात आलेला आहे 1976 मध्ये। कलम 53, केंद्रीय कार्यकारी सत्ता राष्ट्रपतीचे ठिकाणी विहित असेल। कलम 54, भारताच्या राष्ट्रपतीची निवडणुकीची निर्वाचित मंडळ, कलम 58, भारताच्या राष्ट्रपतीची निवडणुकी संबंधीची पात्रता, कलम 61, भारताच्या राष्ट्रपतीवरील महाभियोग, कलम 74, राष्ट्रपतींना त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल, कलम 75, राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार मंत्र्यांनी नियुक्त करतील, आणि दुसरं आहे मंत्रिपरिषद लोकसभेस सामुदायिकरित्या जबाबदार असेल। आणि आपल्याला असा एक प्रश्न विचारू शकतात, 74 ते 78 हे कलम कोणाशी संबंधित आहे? तर हे कलम राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्यातील संबंध विस्तृतपणे अधिराजित करतात। त्यानंतर कलम 76, भारताचा न्यायवादी, जो की भारताचा ऑफिशियल वकील असतो, ज्याला आपण असं म्हणू शकतो। त्यानंतर कलम 84, संसद सदस्याची पात्रता, कलम 93, लोकसभेचा सभापती व उपसभापती। त्यानंतर कलम 108, धन विधेयकाची व्याख्या, कलम 110, संसदेची संयुक्त बैठक, आणि कलम 112, भारताचे राष्ट्रपती वार्षिक वित्तीय विवरणपत्र संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडण्याची करायची असेल तर राष्ट्रपतीची शिफारस लागेल। कलम 117, कोणत्याही करात कपात करणे किंवा तो रद्द करणे यासाठी राष्ट्रपतीच्या शिफारशीची आवश्यकता लागणार नाही। त्यानंतर कलम 124, सर्वोच्च न्यायालय। त्यानंतर कलम 126, प्रभारी मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती। त्यानंतर कलम 129, सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाची दिवाणी प्रक्रियेसंबंधी अपील करण्यासाठी 133 कलम आहे। त्यानंतर 131 कलम राज्यांतर्गत तंटा निवारण करण्याकरिता। त्यानंतर
36 कलम अपिलीसाठी सर्वोच्च न्यायालयाची खास परवानगी लागेल. त्यानंतर 134 कलम हे सर्वोच्च न्यायालयाची फौजदारी प्रक्रियेसंबंधित अपिली करण्याकरिता आहे. त्यानंतर 137 कलम न्यायालयाला स्वतःचे आदेश व निकालाचा पुनर्विचार करण्याचा अधिकार आहे. यानंतर कलम 140 भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या अतिरिक्त अधिकाराची घोषणा करते. त्याचबरोबर कलम 141 हे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेला कायदा भारताच्या भूप्रदेशाच्या सर्व न्यायालयात बंधनकारक असेल. यानंतर कलम 143 समुपदेशन अधिकाराकरिता. कलम 143(1) भारतीय राष्ट्रपतींना कायद्याचा किंवा तथ्याचा प्रश्न उपस्थित झाल्यास सर्वोच्च न्यायालयाशी सल्लामसलत करण्याचा अधिकार आहे.